मी निशांत चिंतामणी तोरसकर आज सावंतवाडी नगर परिषदेच्या 3 नंबर प्रभागामधून निवडणूक लढवतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मी निवडणूक लढवतोय। मशाल माझी निशाणी आहे। माझ्यासोबत माझ्या नगराध्यक्षाच्या उमेदवार माननीय सीमाताई मटकर या उभ्या आहेत आणि माझ्याबरोबर 3 मध्ये महिला उमेदवार सौ गीता श्यामसुंदर सुकी या उभ्या आहेत। आज आम्ही एका प्रचंड अशा ताकदीच्या समोर आम्ही सामोरे जातोय। लोकांकडे आम्ही एक विजन घेऊन जातोय। लोकांना आवाहन करतोय की तुम्ही आमिषांना बळी पडू नका, योग्य त्या उमेदवाराला मतदान करा। आम्हालाच करा असंही सांगत नाहीये, पण मतदान करताना मात्र योग्य तो उमेदवार निवडून तुम्ही मतदान करा। आज मी प्रभागामध्ये फिरत असताना माझं मी कोण, उमेदवाराची ओळख काय याची मी सगळ्यांसमोर माझं एक पत्रक मी सगळ्यांना पाठवलंय। असं पत्रक मला वाटत नाही की कोणत्याही उमेदवारांनी, कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी स्वतःची ओळखीचं असं दिलेलं नाहीये। का दिलं नाहीये? कारण त्यांचं स्वतःचं वैयक्तिक असं सामाजिक कार्य काहीच नाही। फक्त पोकळ आश्वासनं पक्षांची, म्हणजे त्यांचे जे सत्तेत असलेले पक्ष आहेत त्यांची पोकळ आश्वासनं घेऊन आणि त्याचं जाहीरनामा घेऊन ते समोर जात आहेत। पण तुम्ही कोण आहात, तुमचं शिक्षण किती आहे, तुम्ही याआधी केलेलं सामाजिक कार्य काय आहे, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, आणि तुम्ही आता पुढे जे जाणार आहात नगरसेवक म्हणून हे काय विजन घेऊन जाणार आहे। आज माझ्या माहितीप्रमाणे जर कोणत्याही नगरसेवकाला तुम्ही विचारलं की तू नगरसेवक का होऊ इच्छितोस, याचं तुम्ही त्याला विचार तुला नगरसेवक का व्हायचंय, तर त्याच्याकडे उत्तर नसणार। तो म्हणणार मला तुमची सेवा करायची। अरे सेवा करायला कशाला नगरसेवक व्हायला पाहिजे? तुम्हाला नगरपालिकेत जायचंय, एखाद्या प्रशासकीय यंत्रणेत जायचंय, तर ते का जावं लागतं? कारण तुम्हाला त्या प्रशासकीय निधीची, प्रशासकीय यंत्रणेची मदत घेऊन आपल्या प्रभागाचा किंवा आपल्या शहराचा विकास करायला मिळतो। कारण वैयक्तिक मदत आपण फार तर काय करू शकतो की आपण बाबा कुठे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊ शकतो, अडीअडचणीलाही करू शकतो। पण नगरसेवक झाल्यानंतर तुम्हाला प्रशासनाला हाताशी धरून लोकांना भरपूर प्रमाणात काय काय मदत करता येते, यानं विजनच नसतं। आज माझ्या प्रभागामध्ये आज सबनीसवाडा, चिताराळी, वैश्यवाडा आणि कोलगाव दरवाजा असा भागाचा हे आहे, आणि पांजरवाडा। आता भौगोलिकदृष्ट्या हे पूर्ण वेगवेगळे आहेत। नव्याने प्रभाग रचना झालेली आहे, त्याच्यामुळे दोन्ही प्रभागातील लोकांची एकमेकांशी नाळ नाहीये। आज मला याची सगळ्यांना एकत्र जुळवून आणायचंय, पण भविष्यात मला इथे काम त्या भागातल्या समस्या वेगवेगळ्या आहेत। सबनीसवाड्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या चिताराळी परिसरात नाही आहेत, चिताराळीत ज्या समस्या आहेत त्या वैश्यवाड्या प्रभागात नाही आहेत। मग त्या अनुषंगाने काम करत असताना माझं एक विजन असं आहे किंवा मी त्यासाठी एक जी टीम बनवायची ठरवलेली आहे भविष्यात, ती अशी आहे की मी या भागाचे 3 भौगोलिकदृष्ट्या विभाजन करणार। आणि हे भौगोलिकदृष्ट्या विभाजन करत असताना सबनीसवाडा, चिताराळी आणि जो बस स्टँड परिसर आहे हा भाग, आणि त्याच्यानंतर वैश्यवाडा, पांजरवाडा, उभा बाजार असा भाग, या सर्व भागांमध्ये 3 वॉर्ड कमिट्या करणार। तेथील सामान्य नागरिकांना घेऊन मी वॉर्ड कमिट्या करणार आणि या वॉर्ड कमिटीची दर महिन्याला मीटिंग घेणार आणि तुमच्या समस्यांवर त्यावेळी त्या भागातल्या समस्यांबद्दल चर्चा होणार आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार। दर 3 महिन्यांनी जशी आमसभा होते तशी त्या प्रभागातील लोकांसाठी एक सभेचं आयोजन केलं जाणार आणि त्यावेळी त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या पुऱ्या करण्याचा प्रयत्न करणार। आज काय होतंय बघा, हे मी जनतेला आवाहन करतो की आज त्यांनी आमच्यासारखे उमेदवार उभे राहिल्यामुळे, आज यांची उमेदवारांची स्वतःच तशी काही हे नसल्यामुळे, सामाजिक कार्य असेल किंवा स्वतःची ओळख नसल्यामुळे त्यांना पैसे वाटावे लागतात। पण मी त्यांना दोष देणार नाही, मी उमेदवारांना अजिबात दोष देणार नाही। कारण बघा, एखादी सिस्टीम ज्यावेळी करप्ट असते त्यातला एकच माणूस प्रामाणिक असेल काय, तर त्याला उचलून बाजूला केलं जातं। त्याच्यामुळे पूर्ण हा पक्षाची म्हणजे जे पैसे वाटताय ते भाजप असून दे, शिंदे गट असून दे, या अन्य कोणी असून दे, हे भाग पाडतायत उमेदवारांना यांचे पैसे वाटायला। स्वतः मी म्हणत नाही, ते खूप खुशीने वाटतायत, पण तुम्ही त्या सिस्टीमचा भाग नाही झालात तर तुम्ही अक्षरशः खड्यासारखे, तांदळातल्या खड्यासारखे उचलून तुम्हाला बाजूला करता।
पण मी जनतेला माझ्या प्रभागात एक आवाहन करू इच्छितो की येणारी लक्ष्मी नाकारू नका, ही तुमच्याच पैशात नाही. माझं तर म्हणणं होतं जनतेला की हे पैसे घेण्यापेक्षा येणारे उमेदवार असं जर कोण पैसे घेऊन येत असेल तर त्याच्याकडनं पुढील 5 वर्षाचं लाईट बिलच घ्या, त्याच्याकडनं बॉन्ड करून घ्या लाईट बिलाचं. कारण आज स्मार्ट मीटरच्या ह्याच्यातनं आज जी 200-500 रुपये लाईट बिल यायचं ते 2-2 हजारावर पोचलंय. आता तुम्हीच विचार करा, दर महिन्याला ते घरातनं प्रत्येक 1000-1500 रुपये काढतायत. 12 महिने आणि 60 महिने, 12-5 5 वर्ष, 60 महिन्यात किती रुपये तुमचे गेले हे करून घ्या तुम्ही, असं माझं खुलं आव्हान आहे. आणि सांगा मग ठाम राहतो तुझ्याशी ठाम आम्ही. त्याच्यामुळे आज साधं सांगतो मी तुम्हाला एकच, बघा माझ्या प्रभागातलीच तुम्हाला समस्या सांगतो. आज जिथे मतदान केंद्र आहे म्हणजे जिथे काजी शहाबुद्दीन हॉल त्याच्या समोरच प्रांत ऑफिस आहे. आज तुम्ही त्या मतदान केंद्राच्या समोरच्या रस्त्याची दुर्दशा बघा. जिथे प्रांत ऑफिस आहे त्याच्या समोरच्या रस्त्याची दुर्दशा बघा. तो साधा यांना करता येत नाही, काय प्रभागाचा विकास करणार आहे सांगा. आज माझ्या प्रभागाने बस स्टँड येतं. बस स्टँडचं तुम्हाला माहिती आहे, बस स्टँड किती वर्ष, आता 10 वर्ष 12 वर्ष होऊन गेली असतील, रखडत काम चालू आहे. लोकांच्या स्वच्छतेच्या सुविधा, टॉयलेटची व्यवस्था ठीक नाही आहे. या सर्व समस्या आज काय झालं की हा डोंगरी भाग म्हणजे उंच भाग आहे, चिताराळी वगैरे हा उंच भाग, त्याच्यामुळे पाण्याच्या समस्या आहेत. सबनीसवाड्यातला काही भाग उंच आहे. आज आपलं ग्रॅव्हिटी फोर्सवर पाणी सप्लायचं काम चालतं, पण ते ठराविक वेळात सोडल्यानंतर तेवढ्याच वेळासाठी पाणी मिळतं. मग अशा वेळी आपल्याला या प्रभागामध्ये एका टाकीची गरज आहे, जी मध्यवर्ती ठिकाणी उंच ठिकाणी असेल आणि तिथून सर्व प्रभागाला पाण्याचा सप्लाय होईल. आणि त्याच्यासाठी माझे आवर्जून प्राधान्याने त्याच्यासाठी प्रयत्न राहतील. आज भटक्या कुत्र्यांची सुद्धा समस्या फार मोठी आहे. भटक्या कुत्र्यांचं ऑपरेशन केल्यानंतर त्याला एक 8 दिवस त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं, कारण त्याला ती जखम असते, ती बरी होण्यासाठी त्याला शेल्टर होमची गरज असते. ज्यावेळी निर्बंधीकरण केलं जातं त्यावेळी त्याला 8 दिवस त्याची निगा राखण्याची गरज असते. आज अशा प्रकारची नगरपालिकेने कोणती व्यवस्था नाही आहे शेल्टर होमची, म्हणून आज कुत्र्यांचं प्रमाण जे आहे भटक्या कुत्र्यांचं हे वाढलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनतेने सुज्ञपणे पैसे घ्यावेत, सगळ्यांकडनं घ्यावेत. तुमचे आमचे चोरलेलेच पैसे आहेत, पण या पैशाची प्रामाणिक राहण्याची काहीही गरज नाही आहे. मतदान करताना मी पुन्हा एकदा सांगेन की मतदान करताना संविधानाने, माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे, या संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे तो अधिकार मात्र तुम्ही विकू नका. योग्य त्या उमेदवाराला मतदान करा. आणि जे आहे पैशाचं सगळं जे सगळा जो हा फुगा आहे, भ्रमाचा फुगा आहे, हा तुम्ही फोडा. मी परत सांगेन की फोडा, तरच हे सर्व राजकारणाची दिशा बदलेल. एवढंच मी आवाहन माझ्या सर्व प्रिय जनतेला, नागरिकांना, मतदारांना करेन. आणि येणाऱ्या